हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला. तर आजचा ब्लॉग खूपच मजेशीर असणार आहे. आणि आता चालू झालं. तर आजचं आमचं मिशन होतं किचनला लावलेला वॉलपेपर काढायचा होता. तर हे खूपच मोठं मिशन होतं. खरं तर आपल्याला जितकं हे सोपं दिसतं ना, तितकं तर ते बिलकुलच नसतं. तर आम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर चला तुम्हाला पण सुद्धा मी दाखवते हा अनुभव. तर हे बघा, आपण किचनला वॉलपेपर लावताना जो यूट्यूबवरती दाखवतात ना, ते लावणंही तितकं सोपं नसतं. आणि ते लावल्याच्या नंतर जर आपल्याला काढायचं झालं तर ते सुद्धा काढणं सुद्धा अवघड असतं. तर बघा, हे आम्ही इतकं ट्राय करत होतो काढण्यासाठी, पण ते इतका वेळ आम्हाला कमीत कमी दोघं तिघं म्हणजे काय चौघं मिळून आम्ही खरं तर हा वॉलपेपर काढत होतो. त्यानंतर ड्रायर मशीन जी असते ना, आपण ज्याने केस ड्रायर करतो, ती मशीनसुद्धा घेतली आम्ही. तर त्यानंतर आमचे हे सुद्धा आले आम्हाला मदत करण्यासाठी. तर ड्रायर लावूनसुद्धा आम्ही ते वॉलपेपर काढायचा प्रयत्न केला, पण काय ते तेवढ्यापुरतं निघत होतं. पण त्यानंतर आम्ही स्वतःच मेहनत केली. चाकू घेतला, नंतर त्यानंतर जो सिमेंट लावायचा जो पत्रा असतो ना, त्या पत्र्याने सुद्धा आम्ही तो वॉलपेपर असा घासून किती उशीर, बापरे. त्यानंतर माझी चिऊ सुद्धा आलेली. अगं ते चिकट आहे ना, त्याला चिकट लागतं ना. अगं इकडे काढ, इकडे एवढं दिसत नाही का तुला? तिथेच लागली होती कळायला. अगं तिथे काय करायला? इथे काढ की, इथे एवढं पडलंय की काढायचं. काय अगं तू काय येत नाही तुला करायला काम? नुसतं निमित्त लागते तुला, काय काम आहे? या इकडे, चाल पटापटा काढ. आता मोबाईल दिला की कशी पटापटा करेल? तो गेम खेळते का? रोब्लॉक्सचा. तर हा गेमच आहे, समज गेम समजला. आणि चल पटापटा आज समज तू गेम खेळते. हा का? चल, कोण चिंते तू का मी? चल पटापटा. त्यानंतर फायनली एकदाचा ते वॉलपेपर निघालेला. आणि त्यानंतर ना आम्ही मस्त असं चकाचक तो ओटा चांगला घासून घेतला, कारण की ह्यावरती आम्हाला दुसरा वॉलपेपर लावायचा होता. तर दोघांनी मिळून, आणि हा माझा मुलगा ना, तो माझा मुलगा खरंच मला माझ्या कामामध्ये इतकी मदत करतो ना, काय सांगायचं तुम्हाला. तर तुम्ही बघतायच की सुरुवातीपासूनच्या व्हिडिओमध्ये तो प्रत्येक कामामध्ये माझा हात लावतोय माझ्या कामाला. तर बघा, तुम्ही बघू शकता तो किती म्हणजे त्याला आवडीने, त्याला सुद्धा ही कामं खूप आवडतात. कारण की तो अभ्याससुद्धा करतो. 10वीची परीक्षा दिलेली आहे त्याने आता. तर त्यानंतर बघा, इतकं म्हणजे दोघांनी मिळून मस्त पटापटा तो ओटासुद्धा घासून घेतला. आता तो काढलेला आहे, कारण की ना खूपच असा खराब झालेला तो, मध्ये मध्ये असे होल पडलेले. आता हा मी काढलाय आणि मस्त ओटा ना असा धुवून घेतलाय. आता हा ओटा धुवून घेतलाय. तर आता मला ना जेवण बनवलं नाही मी आज, मला खूपच लेट झालाय. तर 2 वाजलेत आता. तर आता खिचडी बनवणार आहे मी. तर खिचडी बनवू आणि मस्तपैकी जेवू. आणि नंतर आता मी पुन्हा दुसरा वॉलपेपर लावणार आहे. आणि वॉलपेपर लावल्याच्या नंतर कसा वाटतोय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला, बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर आता मी सुद्धा जेवण बनवायला लागलेली आहे. पटापट मला खिचडी बनवायची होती. तर त्यानंतर हे माझ्या चिऊचं आणि माझ्या मुलाचं दोघांचं सुद्धा इथे चाललेलं घरटं बनवणं. तर बघा, ते खेळण्यासाठी बनवलं त्या दोघांनी मिळून घरटं. आणि त्या दोघं सुद्धा असे रमून गेलेले आहे. हा बघा, याचा 10वी झाली आहे वाटेल कोणाला. 10वी झाले पोरगे असं बारक्या पोरांसाठी खेळ खेळतोय. बघा, जेवण झालेलं आहे. आणि आता हा पुन्हा इतका पसारा झालेला आहे किचनवरती. आता हा पसारा पूर्ण किचनवरचा उचलावा लागेल आधी. आणि त्यानंतर आता आम्हाला पण इथे वॉलपेपर लावायचा आहे, तो लावावा लागणार आहे. म्हणजे आता हे सर्व पसारा आधी मी उचलेल, पूर्ण भांडी घासून घेईल. आणि त्यानंतर आता आम्ही इथे वॉलपेपर लावू. तर आता हा पूर्ण ओटा क्लीन केलेला आहे. आणि आता ही भांडी घासायची आहे. तर बघूया, आता भांडी नंतर घासेल किंवा जमलंच तर आधीच घासेल, नाहीतर हे वॉलपेपर लावून झाल्याच्या नंतरच आता ही भांडी घासेल. तर बघूया आता कसं काय ते. ही अशी पोरं नाही गोंधळ करतात, पुढे काम करायला लागतात. आता तू अशी बघू नकोस. हे बघा, ही पोरं अशी ना कामं करतात, पुढे नुसतं करतात आणि मग नंतर सर्व काम बिघडून टाकतात. हे बघा, आता आमच्या चिवने हे कसं केलं, फोल्ड करून ठेवले. आणि त्यात आमचा दादा पण चिडला तिच्यावरती लई. हे पण फोल्ड
तर फ्रेंड्स हे ना, ह्या अगोदर जो वॉलपेपर लावलेला ना, तो माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी मिळून, दोघांनी मिळून लावलेला, त्यामुळे तो एकदम परफेक्ट लावला गेला. आणि ते लोक एकदम एक्सपर्ट आहेत ही सर्व कामं करण्यामध्ये. आणि मी पहिल्यांदाच घेतला हा वॉलपेपर लावायला, आणि खरंच सांगते तुम्हाला, मी फेल झाले हा वॉलपेपर लावण्यामध्ये, कारण की मला काही तो व्यवस्थित जमला नाही. आणि त्यात मला असं वाटलं की माझ्या मुलाने अगोदर लावलेला होता माझ्या मिस्टरांबरोबर मिळून, तर त्याला व्यवस्थित माहिती असेल, म्हणून मी त्याच्या भरोश्यावरती खरं तर हा वॉलपेपर लावायला घेतलेला. पण नंतर मला लक्षात आलं की ह्याला काहीच येत नाही आहे म्हणून. आणि मग काय सांगू तुम्हाला, मग माझी थोडी चिडचिड होत होती, कारण की ज्या गोष्टी मला त्याकडून अपेक्षित होत्या त्या तो करत नव्हता. आणि मग त्यामुळे माझी खूप चिडचिड झाली. आणि मग नंतर मला कळलं की ह्याला काही थोडं जमत नाही आहे, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मनाने थोडंफार करायला घेतलं. आणि हॅलो फ्रेंड्स, खूप घाम निघाला बरं का. आता हे आम्ही ना असंच लावलं बाबा. आता हे अर्धा करून लावलं आम्ही लोकांनी. इम्पॉसिबल, खूप अवघड आहे. वॉलपेपर लावणं खूप सोपं वाटतं, जे व्हिडिओमध्ये दाखवतात ना ते खूप सोपं असतं. पण जेव्हा आपण स्वतः प्रत्यक्षात करायला जातो ना, घाम निघतो, घाम. तर काही गोष्टी ना प्रॅक्टिकल केल्याशिवाय आपल्याला त्याचं नॉलेज मिळत नाही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.